नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत. तुमचा दिवस आनंदात जाओ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. आपण आज स्वामी चरित्र सारामृत ही पोथी बाहेर कुठे प्रवासाला जातो, कुठे देवदर्शनाला जातो किंवा आणखी आपण कुठे ज्यावेळेस लांबचा प्रवास करतो, ती पोथी आपल्याबरोबर म्हणजे आपल्या गाडीतच ठेवावी. ही ठेवल्याने याचे परिणाम काय होतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, आपण ज्यावेळेस लांबचा प्रवास करतो, आपण कुठे बाहेर जातो, त्यावेळेस आपल्याला कितीतरी लोक भेटत असतात. काही चांगले असतात तर काही वाईट असतात. तसेच काही चांगली शक्तीसुद्धा असते तर काही वाईटही असते. मग आपल्यासोबत असं कधी काही घडू नये किंवा आपल्यासोबत काही वाईट होऊ नये म्हणून ही पोथी आपण आपल्याबरोबर नेहमी ठेवावी. प्रवासाला जाताना आपल्याबरोबर जर ही पोथी असेल तर तुमचे जे काही प्रवासाचे प्लॅनिंग आहे ते सक्सेस होणार आहे आणि तुम्ही सुखरूप परत तुमच्या घरी येणार आहे. बघा, ह्याचा खूप मोठा अनुभव आलेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की ही पोथी आपल्याबरोबर नेहमी ठेवत जावा. आपण ज्यावेळेस काही कामानिमित्त बाहेर जात असतो किंवा देवदर्शनाला जातो, बाहेर जातो, त्यावेळेस आपण घरी सुखरूप आलो तर बघा आपल्याला काही टेन्शन राहत नाही. पण आपण असं बाहेर गेलो आणि जर असं कधी आपल्या कानावर आलं की असं झालं, कधी कुणासोबत तसं झालं, बघा देव करो आणि कधीही कुणासोबत असं वाईट कधीच काही घडू नये, कधी दुर्घटना होऊ नये. असं सगळ्यांच्या बाबतीतच होतं असं नाही, पण सगळ्यांचं भलं करो एवढी स्वामींकडे प्रार्थना. आपल्या ही वेळ येऊ नये असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यासाठी मी तुम्हाला सांगते की स्वामी चरित्र सारामृत ही पोथी तुमच्याकडे जर 4 व्हीलर गाडी असेल तर त्यात नक्की ठेवा. अशी आपल्यावर कधी दुर्घटना आपल्याबरोबर घडत नाही. बघा, जशी चांगली शक्ती असते तशीच वाईटही शक्ती असते. बघा, हा एक अनुभव आला आहे अमावस्येला. अमावस्येच्या दिवशी आदल्या दिवशी काय झालं बघा, कामावून गाडी घरी येत असताना अचानक मशानभूमीपाशी गाडी अचानक बंद पडली. बंद पडल्यानंतर ती गाडी चालूच होत नव्हती. ती वेळ होती रात्रीची 12:30 ते 1:45 आणि काही केल्या ती गाडी चालूच होत नव्हती. त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला आणि एक 5 मिनिटं गाडीतच बसून जप केल्यानंतरनं ती गाडी चालू झाली. पण बघा, ही अशी रात्रीची वेळ जर असते, अशा भयानक रात्री, त्याबरोबर आपल्या सोबतीला कोणी नसताना जर असं घडलं तर तुम्ही नक्की कोणता विचार कराल, काय विचार कराल? बघा, ज्यावेळेस आपण त्या गाडीत असतो, आपल्या सोबतीला कोणी नसतं आणि या वेळेला जर अशी गाडी बंद पडली तर माणसाला किती भीती वाटते. असं कोणासोबतही घडू नये, पण हे असं घडलं. पण महाराजांच्या कृपेने, महाराजांच्या आशीर्वादाने ती गाडी पुन्हा चालू झाली आणि चालू झाल्यानंतरनं ती सरळ घरी आल्यानंतरच ती गाडी थांबली. म्हणजे मध्ये आधी परत कुठेच बंद पडली नाही. मग बघा, जर गाडीचा काही प्रॉब्लेम असता तर गाडी ह्या आधीही कधीतरी बंद पडली असती किंवा परत येताना दुसरीकडे बंद पडली असती, पण तसं काहीही झालेलं नाही. बघा, हा एक अनुभव आहे. गाडी त्या रात्री काय झालं बघा, अमावस्या असल्यामुळे 1 वाजता रात्री बरोबर कामावून घरी येताना मशानभूमीजवळ ती गाडी बंद पडली. बंद पडल्यानंतरनं गाडीत सोबतीला कोणीही नव्हतं आणि खूप भीती वाटल्यासारखी झाली होती. भीती वाटलीच होती, कारण ती वेळ सुद्धा रात्रीची होती, त्यात अमावस्या होती आणि जिथे गाडी बंद पडली तिथं मशानभूमी होती. तुम्ही विचार करा, तुम्ही जर या जागेवर असता तर तुम्हाला काय वाटलं असतं. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की स्वामी चरित्र सारामृत ही पोथी तुमच्या गाडीत नेहमी ठेवा. महाराजांवर विश्वास ठेवा. महाराज आपल्यासोबत कधीही वाईट घडू देत नाहीत आणि घडणारही नाही. बघा, काही वेळेला काय होतं, आपली चुकी नसताना सुद्धा आपल्याकडून छोट मोठे अपघात होत राहतात. आपण कितीही व्यवस्थित चालवली तरी समोरून येणारा कसा येतो हे आपल्यालाही कळत नाही. त्यामुळे तुम्ही जर सेवेत असाल, महाराजांवर तुमचा विश्वास असेल, तुम्ही व्यवस्थित चालवत असाल तर बघा, आपलं कोणीही काहीही वाईट करू शकत नाही. चांगल्या शक्तीबरोबर वाईटही शक्ती असते. ह्याचा खूप अनुभव आलेला आहे. बऱ्याच लोकांना ह्याचा अनुभव आलेला आहे. बघा, माणूस किती जरी साहसी असला, धाडसी असला, पण ही जर वेळ अशी रात्रीची असेल, अमावस्या असेल, काळाकुट्ट अंधार असेल, आपल्या सोबतीला कोणीही नसेल तर बघा तुमची काय अवस्था होईल. हा अनुभव अनुभवल्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुमच्या गाडीत नेहमी स्वामी चरित्र सारामृत ही पोथी नक्की ठेवा. त्याचबरोबर अमावस्येला गाडी स्वच्छ धुवून घ्या आणि त्याचा नारळ उतारा सुद्धा करून ठेवत जा.
कारण हे असं कोणासोबत कधी काय घडेल हे सांगता येत नाही. महाराजांवर विश्वास ठेवा, महाराजांची नित्य सेवा करा आणि मग बघा तुमचा सगळा भार स्वामी महाराज स्वतःवर घेतात. देव करो आणि ही अशी वेळ कोणावरही येऊ नये, त्यामुळे सर्वांनी सेवेत राहा आणि सेवा करत राहा. तर केलेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.